जरा घरातील सर्व नातेवाईक असतील, पै पाहुणे असतील, यांना विनंती आहे कृपया इथं कीर्तन मंडपात यायचंय. पुढं घरामध्ये थोडंसं जरा जास्त कालवा गोंधळ होतोय. शांतता राखण्यासाठी बाहेर आवाज येत नाही का? आवाज थोडा फाटतोय म्हणते ते. घरातील जे सर्व नातेवाईक आहेत, माता भगिनी, महिला भगिनी, सर्व वर्ग यांनी या ठिकाणी बाहेर कीर्तन मंडपात येऊन बसावे आणि कृपया शांतता राखा. थोडा आवाज स्थिर करून घ्या. हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे
चप्पल घालून कोणी येऊ नका. चप्पल बाहेर काढा. थोडं शिट्टी मारते यांना. रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप सुख झाले सुख झाले सर्व सुखाचे आदर बापर कुमादेवी वर सर्व सुखाचे आदर कुमादेवी वर
खुना प्रगटोने अंतरेच्या खुना प्रगटोने अंतरेच्या अल्तरेच्या रे अंतरेच्या खुना हे अंतरेच्या खुना प्रगटोने प्रगटोने अंतरेच्या खुना प्रगटोने ऐसे वर में मदना बिना राजन ऐसे वर में मदना बिना राजन अंतरीच्या खुना प्रगटोने अंतरीच्या खुना प्रगटोने ऐसे वर में मदना बिना राजन ऐसे वर में मदना बिना विठाला
बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, पर्या जग जेठी करुणा केली, ऐसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोनी. ऐकू दे. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, सुखाचे शेजारी पहुडईन, ऐसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोनी. मुखम करोति वाचालम, पंगुलंगयते गिरिम, यद कृपा त्वमहं वन्दे, परमानंदम माधवम. विठ्ठला विठ्ठला हर विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, इको इको पांडुरंगा करो प्रथम नमन. हे दुसरे चरणात दिया, दुसरे चरणात दिया, त्यांच्या कृपादाने सदा विसालो, त्यांच्या कृपादाने सदा विसालो. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे दे प्रेम, ऐसे दे प्रेम, काही कळा काही कळा, माझी वाणी तू दे वर्णी गुण नाम. ए वचन ऐका कमळा पाते, वचन ऐका कमळा पाते, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुला जलो पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काही तरी नो बोलतो अचन्याति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी, नको जाऊ देऊ भांगा, नको जाऊ देऊ भांगा, नको जाऊ देऊ भागा, नको जाऊ देऊ भागा, हाते माझी पांडुरंगा, हाते माझी पांडुरंगा, नको जाऊ देऊ भागा, नको जाऊ देऊ भागा.
माझी पांडुरंगा नको जाऊ देऊ भंगा रात्री माझी पांडुरंगा नको जाऊ देऊ भंगा रात्री माझी पांडुरंगा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरील करावे मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या 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 मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या जयांचे केलिया स्मरण होय सकळ वेद्यांचे अधिकरण ते जीवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता अण्णा थोडासा बेस कमी करा आणि गेन द्या थोडा बेस कमी करून गेन द्या कडक करा ट्रबल द्या हरी हरी कडक करा हरी हरी बस कोण पुण्य त्यांचा होईन सेवक जिही द्वंद्वादिक दुराविले ऐसे वर्म मज दावे नारायणा अंतरीच्या खुना प्रकटोनी प्रस्तुत आता एक कमी करा. प्राप्त हरिनाम कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्ववंदनीय जगद्गुरु परमार्थ आणि भक्तीच्या कळसस्थानी शोभणारे ज्यांची अमृतमय गाथा फक्त प्राणी मानव मात्राला तारेल यात नवल नाही जड जीवांना नवे नवे दगडांना सुद्धा तारून कोरडी खट आपल्या जड जीवांच्या उद्धारासाठी आपल्याला मिळाली अशा गाथेचे जनक पाचव्या वेदाचे निर्माते जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा संतपर प्रकरणातील संतांच्या सेवेचं किती मोठं भाग्य आहे किंवा संतांच्या सेवेचा महिमा किती महान आहे आणि अशी संत सेवा मला मिळावी अशी जगद्गुरु संत तुकाराम महाराज या प्रस्तुतच्या अभंगातून अंतकरणातील इच्छा आणि पवित्र तळमळ व्यक्त करतात आणि सर्व जडजीवांना संत सेवेचं महात्म्य अधोरेखित करतात असा हा संत प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आज तुमच्या श्रोते सज्जन मायबापांच्या समोर सेवेसाठी निवडलेला आहे. विठाला विठाला हो किम निमित्ताने कशा निमित्ताने हा बनगर परिवाराने हरिनाम संकीर्तन योजनेचं हरिनाम संकीर्तन सोहळा नियोजन केलं आणि ह्या त्यांच्या घराच्या अंगणामध्ये प्रांगणामध्ये हरिनाम कीर्तनासाठी या भव्यदिव्य मंडप भव्यदिव्य नियोजन यासाठी सर्व उपस्थित असलेले गावातील ज्येष्ठ वारकरी असतील माळकरी टाळकरी श्रोतेसज्जन माता भगिनी तसेच त्यांच्या घरातील सर्व नातेवाईक आलेले पै पाहुणे आप्तेष्ट आणि सर्व कीर्तनासाठी उपस्थित असलेले ज्येष्ठ वारकरी टाळकरी माळकरी गायनाचार्य गोड अशी गायन साथ करण्यासाठी आपल्याला मोठी महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी या ठिकाणी आज आपल्या भाग्यामुळे मिळाली. तसेच महाराष्ट्रातील आपले मृदंगमणी सर्वत्र महाराज या ज्यांच्या वादनाने आणि गायनाने संपूर्ण महाराष्ट्रभर यांची कीर्ती पसरलेली आहे अशी दिग्गज मंडळी आपल्याला मिळाली. महाराज आज ज्या मातोश्रीचं द्वितीय पुण्यस्मरण आहे बघा, एक एक पुण्यस्मरण करायला माणसाला थोडंसं जड वाटतं किंवा करत नाहीत काय लोक, पण आज महाराज या ठिकाणी त्यांच्या बनगर परिवाराने त्यांच्या वंशजांनी या हरिनाम संकीर्तनाचं दुसरं पुण्यस्मरण सुद्धा एवढ्या सर्वांच्या उपस्थित भव्यदिव्य स्वरूपात भगवंताच्या पर्यंत सेवा पोहोचावी अशा योग्य पद्धतीनं सुरू केलेलं आहे. यासाठी महाराज त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबामध्ये
कैलासवासी शकुंतला विठोबा बनगर यांचं द्वितीय पुण्यस्मरण आणि त्यांच्या कुटुंबामध्ये महाराज त्यांचं आहेव मरण त्यांना प्राप्त झाल्यामुळं महाराज सौभाग्याचं लेणं घेऊन महाराज त्या स्वतः गेलेत वैकुंठाला. आणि त्यांच्या पश्चात त्यांचे पती श्री विठोबा तातोबा बनगर, त्यानंतर त्यांचा असा परिवार आहे की त्यांना 2 चिरंजीव ते BMC मध्ये अधिकारी आहेत. श्री अशोक विठोबा बनगर आणि श्री उत्तम विठोबा बनगर दोघंही BMC मध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये उच्च अधिकारी पदावर त्यांनी सेवा देत आहेत. तसंच त्यांना 2 सुना आहेत, सौ आशा अशोक बनगर आणि सौ अक्षदा उत्तम बनगर. सौ आशा अशोक बनगर या शिक्षिका म्हणून सेवा बजावत आहेत. तसंच महाराज या मातोश्रीला एकूण 5 कन्या, सौ सुनंदा, सौ फुलाबाई, सौ नलिनी, सौ प्रतिभा आणि सौ रंजना असा त्यांचा महाराज. तसेच त्यांच्या घरातील नातवंड असा त्यांचा गोतावळा आहे. भावकीतली काही त्यांची त्या ठिकाणी लोक हजर आहेत. असा त्यांचा सर्व परिवार आहे. आणि त्यांच्या परिवारामध्ये महाराज या मातोश्रीला कैलासवासी शकुंतला विठोबा बनगर या मातोश्रीला हा इहलोक या सोडून जाऊन दुसरं वर्ष महाराज दुसरं पुण्यस्मरण या ठिकाणी त्यांच्या कुटुंबातील त्यांचे मुलं मोठ्या या ठिकाणी संतांच्या आणि वारकऱ्यांच्या परंपरेला शोभेला अशा पद्धतीनं करत आहेत. म्हणून मी सर्व बनगर परिवाराला आणि त्यांच्या चिरंजीवांना मी धन्यवाद देतो, दंडवत करतो आणि सेवेला प्रारंभ करूया. विठाला कीर्तनासाठी उपस्थित आपल्या महाराष्ट्रातून सर्वत्र कीर्ती असे सर्वदूर पसरलेले हरिभक्तीपारायण आदरणीय आपल्याच मान तालुक्याचे दोघंही वैभव आहेत. हरिभक्तीपारायण आदरणीय लक्ष्मणजी महाराज सुतार पळशीकर, आदरणीय हरिभक्तीपारायण तुषारजी महाराज गाडे वारुगडकर, ही दिग्गज मंडळी खरोखर माझ्यावर भावासारखं प्रेम करतात. माझा शब्द डावलत नाहीत. मी त्यांना फोन केला तर माझ्या प्रेमासाठी महाराज या ठिकाणी उपस्थित राहतात. तसेच महाराष्ट्राचे आपले मृदंगाचार्य आदरणीय हरिभक्तीपारायण शशिकांतजी महाराज मोरे भालवडीकर आणि त्यासाठी इथं उपस्थित असलेले हरिभक्तीपारायण वाघोबा महाराज आपले ढाकणीकर लोखंडे महाराज, हरिभक्तीपारायण केंगार महाराज गंगोतीकर, हरिभक्तीपारायण सरगर महाराज गंगोतीकर, तसेच हरिभक्तीपारायण छगन महाराज ओंबाशे ढाकणीकर, हरिभक्तीपारायण कीर्तनकार आमचे बंधू सचिन महाराज सूर्यवंशी ढाकणीकर, आदरणीय हरिभक्तीपारायण विनेकरी वैभवजी महाराज खाडे फौजी ढाकणीकर, तसेच हरिभक्तीपारायण राजाराम महाराज नांगरे, तसेच हरिभक्तीपारायण आमचे रघुनाथ महाराज तोरणे, हे सर्व या ठिकाणी महाराज आपले वारकरी उपस्थित राहिले. म्हणून सर्वांच्या दरणी दंडवत करतो. हरिभक्तीपारायण पेटी मास्तर उमाकांतजी महाराज तोरणे पानवणकर, ही सर्व दिग्गज मंडळी उपस्थित राहिली. आता आपण सेवेकडे वळूया. विठाला विठाला कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वाधिक दुराविले, ऐसे परम मज दावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रगटोनी. थोडक्यात अभंगाचा भावार्थ जर पाहायचा गेलं महाराज, संत सेवेचं महात्म्य अधोरेखित करणारा अभंग असून स्वतः जगद्गुरु तुकोबरायांनी संत सेवा मला सदैव मिळावी अशी भगवंताकडे नित्य प्रार्थना केलेली. कोणतं असं भाग्य देवा मला पाहिजे किंवा असं कोणतं मी पुण्य कमवू की ज्यानेमुळे मला संत सेवा मिळेल आणि मी संतांचा सेवक म्हणून मला मोठं भाग्य लाभेल. काय महान मागणं आहे, काय दिव्य पवित्र मागणं आहे महाराज. बघा संतांचं अंतकरण किती लोण्यापेक्षा मऊ आणि महाराज अमृतापेक्षा पवित्र आहे महाराज. विचार करण्यासारखी थोडी गोष्ट आहे. आपण अशी लालसा कधी अंतकरणात बाळगायचो? संतांना जी भूक लागली ती आपल्याला कधी लागायची? आपली ती भूक कधी वाढायची? अशी तळमळ आपल्याला कधी लागायची? असा कधी आपण का विचार करत नाही? कारण महाराज आपलं पूर्व संचितामध्ये जितकं पुण्याईचं गाठोडं मोठं आहे, जितकं भक्तीचं गाठोडं मोठं आहे, तितकं आपल्याला महाराज तेवढी तळमळ लवकर लागणार आहे. नाहीतर 80 जरी वयाची झाली, 90 जरी झाली तरी संत सेवेचं किंवा परमार्थाचा छंद आणि परमार्थाची तळमळ माणसाला लागताना दिसत नाही. याचं कारण काय? संचितामध्ये ते नसेल तर महाराज साचलेलं नसेल. विहिरीमध्ये पाणी असेल तर पोहऱ्यात येणार आहे. विहिरीत पाणी तर पोहरा किती वेळा जरी आदळला विहिरीत पाणी येणार आहे का महाराज? हा, म्हणून अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी, हा त्याचे मुखी हरी पैटा होय हरिमुखी गाता,
हरपली चिंता. अनंत जन्माचं सुकृत असेल तरच महाराज भगवंताच्या भक्तीचा छंद लागतो. तात्पर्य काय, संतांच्या सेवेचं महात्म्य जगद्गुरु तुकाराम सांगतात, कोण पुण्य त्यांचा होईन सेवक. आणि कशासाठी असे संत कसे असतात महाराज, त्यांचे द्वंद्व त्यांनी त्यांच्या जीवनातलं संपूर्ण मिटून आणि मावळून गेलेले असतात. द्वंद्व म्हणजे काय, सुख दुःख, मान अपमान, पाप पुण्य. महाराज सर्व प्रकारचं द्वैत आणि सर्व द्वंद्व त्यांच्या जीवनातून संपूर्ण त्यांनी भक्तीच्या सामर्थ्यावर, भगवंताच्या नामचिंतनामुळे आणि संत सेवेमुळं आणि सतत निरंतर परमार्थ त्यांच्या जीवनामध्ये सतत वाढत गेल्यामुळं, शुद्ध भक्तिभाव त्यांच्या अंतकरणात निर्माण झाल्यामुळे, प्रेमभाव अंतकरणात निर्माण झाल्यामुळे द्वंद्व नावाची गोष्ट संतांच्या जीवनातली संपून गेली असती. आणि तिथं सर्व अद्वैत असं फक्त सर्वत्र भगवंतच व्याप्त आहे, जळी स्थळी काष्टी पाशाणी अवघा विठ्ठलच भरलेला आहे, ही भावनेवरती संत आरूढ झालेले असतात. त्यांचं जीवनातलं द्वंद्व संपलेलं असतं. अशा ज्यांच्या हृदयातलं द्वंद्व निघून गेलेलं आहे, अशा संतांचा सेवक बनण्याचं मला भाग्य प्राप्त होऊ द्या. हे अभंगाचं पहिलं चरण. दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात की देवा, मग तू मला जीवनामध्ये जर वर्म दाखवायचं असेल तर ऐसे वर्म मज दावी नारायणा. की ज्यांच्या चित्तातलं द्वंद्व गेले, ज्यांच्या चित्तात देवा फक्त तू आणि तूच फक्त वास करून नित्य समाधी सुख त्यांना संतांना देत आहे, भक्ती सुख संतांना चाखायला मिळत आहे. अशा संतांचा मला सेवक बनव आणि त्यांचीच सदैत मला सेवा मिळण्याचं वर्म मला देवा तू दाखव. ऐसे वर्म मज दावी नारायणा. आणि त्यासाठी माझ्या अंतःकरणामध्ये गुह्य असं ज्ञान प्रकट कर, गुह्य असा बोध प्रकट कर, गुह्य असं मला अनुभवास नेहपत भगवंता. कसा, ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी. मग भगवंता हेही मला माहित आहे, अशा संतांची सेवा मला मिळावी. आता संतांची सेवा काय हवेत मिळणार आहे का हो? त्यासाठी प्रत्यक्ष संतांची भेट होणं गरजेचं आहे ना. हा, आता मला सांगा, इकून जर आपल्या मुंबईतून एखाद्या पाहुण्याने आपल्याला फोन केला, माझं पाय खूप दुखत्यात आहे, माझ्या पायाच्या गोळ्याच्या शिरा खूप दुखत्यात आहे, आपण इथून फोनवरनं म्हणलं थांबा तुमचं फोनवरनं तुमचे पाय दाबून देतो, त्यांच्या शिरा दाबतील का, दुखायच्या थांबतील का? नाही ना. तसं त्यांची प्रत्यक्ष भेट होणं गरजेचं आहे. परंतु तुकोबराय म्हणले, भगवंता मला शास्त्रामधला हा पण उल्लेख माहित आहे की संतांची भेट अत्यंत दुर्मिळ आहे, अत्यंत कठीण आहे, अत्यंत अवघड गोष्ट आहे. अशा संतांचे भाग्य भेटी होण्यासाठी खूप मोठं संचितामध्ये भक्तिरूपी गाठोडं, पुण्य आणि नामस्मरणरूपी परमार्थ त्याच्या जीवनामध्ये साधलेला असावा लागतो, तेव्हा संतांची भेट होते. म्हणून म्हणतात भाऊ अवघड आहे संत भेटी, पण देवा त्याच्या पुढचं सुद्धा अजून मला माहित आहे, तू आज जर कृपा केली तर हिमालयातला संत मला हित भेटायला भेट द्यायला येईल. परी या जग जेठी करुणा केली, तू देवा कृपा माझ्यावर कर आणि अशा संतांची मला सेवा दे, त्यांचा सेवक मला बनव आणि हेच वर्म मला दाखव. आणि जर का मला अशा महान संतांची सेवा करण्याचं भाग्य मिळालं, अशा संतांची मला जीवनात भेट घडली, तर मी ह्या लौकिक वृत्तीवरती, मायिक वृत्तीवरती, जे दुःख देणारी संसार रूपी वृत्तीवरती, त्याच्यावर मी येणारच नाही. कारण संत सदैव लौकिक नाही तर अलौकिक असा दिव्य ठेवा देतात. सर्व सुखाचे आगर संत आहेत आणि सुख अनुपम संतांच्या चरणी आहे देवा. सुख वसे हेची ठाई बहुपायी संतांच्या. म्हणून अशा संतांच्या जर सेवेत माझं जीवन व्यतीत झालं तर मी दुःखरूपी ह्या लौकिक संसाराच्या वृत्तीवर माझं मन येणारच नाही. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी. मग मी सुखात नाही, सुखाच्या आग्रात नाही, सुखच माझ्या शेजारी प्रत्यक्ष येऊन पहुडेल, सुखाचे शेजारी पहुडेन. मग देवा तुला मला वर्मच दाखवायचंय तर काय दाखव. ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी. विठ्ठल हो हो. बघा काय आहे संत सेवेचं मत. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी का भगवंताकडे प्रार्थना निरंतर केली असेल, का संतांच्या सेवेसाठी संत एवढे लालायित आहेत, व्याकुळ आहेत. तुम्ही आपल्या भरपूर संतांच्या चरित्रामध्ये तुम्ही जर पाहिलं डोकावून तर सर्वांना जाणवेल की संत सेवेमुळे संतांना मोठा थोर लाभ झालेला आहे. एक तुम्हाला तात्पर्य जर सांगायचं म्हटलं महाराज
संत श्री बाळूमामा महाराज सर्वांना परिचित आहेत. महाराज त्यांचं जे आदमापूर गाव आहे कर्नाटक राज्यामध्ये कोल्हापूरच्या दक्षिण बाजूला, त्या ठिकाणी त्यांनी जी फक्त काय केलं हो, शेळ्या मेंढ्यांची राखण करता करता आईची आणि वडिलाची असणारी एकादशीची पंढरपूरच्या वारीची परंपरा, तिथून ती परंपरा त्यांच्याकडे आली. विठ्ठल भक्ती सुरू झाली. भगवंताचं निरंतर नामस्मरण करता करता चित्त शुद्ध झालं. आणि चित्त शुद्ध झाल्यानंतर तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राही ते. महाराज तिथं देवाला यावं लागतं. देवच पहिल्यांदा सद्गुरू रूपानं संत रूपानं त्याला भेट देत असतात, परंतु हृदय आपलं शुद्ध व्हावं लागतं. जर हृदय शुद्ध नसेल, मनामध्ये जर मरणाची घाण भरलेली असेल, तर महाराज संतांची भेट सोडूनच द्या, साधकाची सुद्धा भेट होणं अवघड आहे. माळकरी असणं वेगळं, वारकरी असणं वेगळं, आणि निष्ठावंत साधक असणं वेगळं, आणि निष्ठावंत भक्त असणं वेगळं. माळकरी होणं बरं असू द्या, पहिलीत तरी ॲडमिशन झाले, काहीच नसण्यापेक्षा पहिलीत तरी ॲडमिशन झाले, दुसरीत जायला हळूहळू. परंतु नुसता माळकरी झाला म्हणून भगवंताचा भक्त झाला असं म्हणता येत नाही. निष्ठावंत साधक असावं लागतं, निष्ठावंत भक्तिभाव अंतःकरणात असावा लागतो, नंतर शुद्ध भक्त बनता येतं. आणि शुद्ध भक्त झाला का त्याला चित्त शुद्ध होतं, कारण तो निरंतर नामस्मरण करतो, संत सेवा करतो, भगवत भाव सर्वत्र विश्वामध्ये देव आहे त्याचा अनुभव घेत असतो. सर्वा गटी राम देहा देई एक. मग काय होतं, दिव्य अशा महान संतांची भेट भगवंताच्या कृपेने त्याला जीवनात घडते. अशीच अंतकरण शुद्ध झाल्यामुळं संत बाळूमामा महाराजांना सद्गुरू मुळे महाराजांची भेट घडली. सद्गुरू मुळे महाराजांची जेव्हा भेट घडली, महाराज संत कसे असतात, वर्ण तुम्हाला संतांच्या वेशावर जाऊ नका की दाढी वाढलेली आहे, अंगावरती कपडे मळलेले आहेत, अंगावरचे अंगार का शर्ट फाटलेला आहे म्हणजे हा संत नसेल. दिसण्यावरून जाऊ नका, वेश असावा बावळा परी अंतरी नाना कळा. संत वर्ण दिसण्यावरून कधी ओळखायचे नसतात. संत जाती ना देखो साधु की पूछली जिए ज्ञान, मोल करो तलवार का पड़ी रहने दो म्यान कबीरा, पड़ी रहने दो म्यान. संत कबीर महाराज म्हणतात, जाती ना देखो साधू की पूछ लीजिए ज्ञान. संत कुठल्या समाजाचा आहे, दलिताचा आहे, सवर्णाचा आहे का ब्राह्मणाचा आहे हे बघू नका. संताची जात बघू नका. संतांकडे गुह्य ज्ञान आहे, संतांकडे शुद्ध प्रेम आहे, त्याच्यावरून संतांच्या अंतकरणात अहंकार नावाचा वैरी बियाला सुद्धा गावत नाही. अशा संतांच्याकडे तुम्ही दिव्य ज्ञानाची विचारणा करा, संत सेवेचं महात्म्य विचारा, आणि संतांकडून भगवंताचं प्रेम निर्माण करण्याची गुणगाठ ओळखा. आणि अशा संत बाळूमामा महाराजांना संत सद्गुरू श्री मुळे महाराजांचं दर्शन झालं, भेट झाली, त्यांच्याकडनं कृपाकित झाले संत बाळूमामा महाराज. एवढी दिव्यता प्राप्त झाली. महाराज संत बाळूमामा महाराजांच्या घरी गरीबी असल्यानंतर सुरुवातीला बालपणी त्यांना जावा एका जैन कुटुंबियामध्ये त्या ठिकाणी गोट्यामध्ये कामाला ठेवलं. ह्याला इथं भाकरी घाला, घरी लय करतंय, कालवा करतोय, कुठे बी काट्यावर जाऊन झोपतंय, काय करतंय, घरात ध्यान नसतंय. महाराज संत वरून तुम्हाला दिसत असले, कपडे त्यांच्या अंगावर मळलेले असतील, काय असेल, पण त्यांचं अंतकरण मळलेलं नसतं. संतांचं कसं असते, कपडे मळलेले असतील पण अंतकरण मळलेलं नसतं. आपलं उलट असतंय, आपले कपडे स्वच्छ असतात पण अंतकरणामध्ये क्विंटलभर घाण असते. विठाला विठाला संत बाळू महाराजांच्या अंतकरण शुद्ध पाहून संत सद्गुरू मुळे महाराजांनी त्यांच्यावर कृपा केली आणि सद्गुरू मुळे महाराजांची सेवा करण्याचं भाग्य माझ्या संत बाळूमामा महाराजांना मिळालं. बाळूमामा महाराजांनी त्या भक्तिरूपी ठेवा त्यांच्याकडून सद्गुरूकडून प्राप्त करून घेतला. संत सेवेमुळे ते प्राप्त झालं. आणि महाराज त्या एकदा जैन कुटुंबियामध्ये सुद्धा सेवेला असताना बाळूमामा महाराज बालवयात असताना सुद्धा त्यांचं जे कुलदैवत होतं, जैनांचं दैवत, सुरुवातीला माणसं म्हणली आता त्याला जेवायला थाळी नको का म्हणून फुटकी होल पडलेली थाळी जेवाय दिली ती बाळूमामा महाराजांना. कालवण सोडलं तर खाली वळून जाय त्यातनं. महाराज त्या छिद्रातूनच संत बाळूमामा महाराजांनी एकदा बसती त्या थाळीतून जेव्हा प्रकाश पडलेला पाहिला, त्या जैन कुटुंबातील त्या एका माणसाच्या त्या आईनं, आजीनं ती आली, म्हणजे प्रकाश कशाचा लखलकाट पडलाय खोलीमध्ये.
उचलून पाहते का त्या छिद्रातून प्रकाश येतोय, छिद्रात पाहते तर त्यांच्या कुलस्वामीचं प्रत्यक्ष दर्शन त्या छिद्रातून त्या आजीला घडल्यानंतर आजी पळतच घरात गेली. पाहिलं का पाहिलं का, त्या बाळूच्या थाळीतून देवाचं दर्शन, कुलस्वामीचं दर्शन थाळीतून होतंय, तुटलेल्या त्या होलातून. महाराज हे पाहिलं घरातल्या सर्वांनी आश्चर्यचकित होऊन आपलं बोट तोंडामध्ये घातलं. ज्याला आपण बाळू म्हणून, वेडा बाळू म्हणून हिणवतोय, तो वेडा नसून संत महात्मा आहे. त्याच्यावर पांडुरंगाची कृपा आहे, त्याच्यावर सद्गुरू मुळे महाराजांची कृपा आहे. महाराज हे अनुभव त्यांना जेव्हा प्रत्ययस आला तेव्हा खऱ्या अर्थानं जी बाळूमामाला रोज हिनवत होती ती त्यांचं पाय दाबायला लागली. बाळूमामा आता तू जाऊ नको बरं का इथनं. बाळूमामा म्हणले आता मला या घरात थांबायचं नाही, तुम्हाला जो मला प्रकाश द्यायचा होता, ज्ञान द्यायचं होतं ते देऊन झाले, आता मला जायचं या ठिकाणी. जाऊन देणं थांबवायला लागली, अडवायला लागली. बाळामामा महाराजांना जाऊन देण्यात. महाराज असंच असतंय, संत जोपर्यंत जवळ असतात तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही, आणि संतांनी जेव्हा संजीवन समाधी घेतली, ध्येय ठेवला का मग त्यांची किंमत कळते. ज्ञानोबा तुकोबांना सुद्धा त्यांच्या काळामध्ये काही लोकांनी छळलं, काही त्रास दिला, पण आता त्यांच्या नावाने महाराज 9-9 लाख 10-10 लाख पब्लिक जेव्हा वारीवरती पंढरपूरच्या निघतं तर नुसतं जय ज्ञानोबा जय तुकोबा म्हणते, माणसाला पोटभर अन्न मिळते, निवारा मिळतोय, पाणी मिळते. नवे नवे लोक सतरंज्या देतात, छत्र्या दान देतात, रेनकोट दान देतात, खायला किती देतात लोक. कशामुळं? नुसतं ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, नुसतं मनात तोंडात आला शब्द तर एवढी अवस्था, एवढं प्रेम प्राप्त होतंय महाराज. म्हणून संतांच्या सेवेचं मोठं भाग्य आहे. आणि अशा संतांची सेवा मला कोणतं पुण्य कमावं म्हणजे मिळेल ते पुण्य मी करायला द्यायला देवा तयार आहे का. असं जे संत आहे ज्यांच्या हृदयातलं चित्तातलं द्वैत रूपी घाण, सगळं सुख दुःख मान अपमान सर्व द्वैत आणि द्वंद्व मावळून गेलं आहे, अशा संतांच्या चरणाची मला सेवा करायला भाग्य मिळावं. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, संत बाळूमामा महाराज कसे संत आहेत, संत ब्रह्मचैतन्य गोंधळे महाराज कसे संत आहेत, ज्ञानोबा तुकोबराया किंवा संत चोकोबराया, संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज सगळे संत महात्मे आहेत. अशा संतांच्या सेवेचं भाग्य मला मिळावं, असं कोणतं पुण्य कमवून मला हे सेवा मिळेल, असे प्रथम चरणात जगद्गुरु तुकाराम महाराज सांगत आहेत. कोण पुण्याचा होईना सेवक, कोण पुण्याचा होईना सेवक, कोण पुण्याचा होईना सेवक, कोण पुण्याचा होईना सेवक, कोण
सेवक जेही द्वंद्वाधिक दुराविले. ज्यांचं द्वंद्व मावळून गेले, ज्याच्या चित्तामध्ये भगवंत सदैव वास करून आहे, अशा संतांची भेट मला देवा व्हावी, सतत सेवा त्यांची मला करायला मिळावी. महाराज तुकोबरायांनी सुद्धा असे वेळोवेळी मागणी केलेली आहे. खूप वेळा अशी तुम्ही मागणी पण अभंग तुकोबरायांची बघितली ना, नित्य वेळेस त्यांनी देवाची संगत, संतांची संगत, देवाची सेवा करणाऱ्या भक्तांची संगत नित्य वेळा बरेच वेळा तुम्ही मागितलेली जर पाहिली तर तुम्हाला गाथा वाचल्यानंतर, गाथ्याचे अभंगाचं चिंतन केल्यावर तुम्हाला प्रत्यक्ष त्यावेळेस अनुभवास मिळेल. तुम्हाला जर प्रमाणात द्यायचं म्हणलं, हरी विठ्ठला विठ्ठला देव वसे चित्ती, देव वसे चित्ती, देव वसे चित्ती, ज्यांच्या चित्तात देवा तू येऊन बसलेला आहे, थांबलेला आहे, त्यांची मला संगत घडावी. आणि हीच माझ्या जीवनाची वासना आहे. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, हे देवा पुरवावी वासना, ऐसे आवडते मना, मना ऐसे आवडते. तेव्हा अशाची संगत मला घडू दे. आणि अशाची संगत, अशाची सेवा जर मला करायला मिळाली तर कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जेही द्वंद्वाधिक दुरावले. महाराज त्यापैकी पाप आणि पुण्य ह्या दोन चाकोरीतून 99% प्राणी जातातच. 1%च फक्त अशी लोक असतात की भक्तिरूपी चाकोरीला त्यांचं भाग्य किंवा त्यांच्या जीवनामध्ये संत संगतीने त्यांचं पूर्वसंचातले भक्तीमुळे त्यांना ते भक्तीची चाकोरी सापडते. नाहीतर पाप आणि पुण्यामध्येच पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येवोनी हानी केली. पाप आणि पुण्य पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम इव संसारे भवदुस्तरे कृपया पाहे पाहे मुरारी. भज गोविंदम गोविंद भज मूढमते. आणि नामस्मरणाम धन्यमुपाय नाही पश्यामी भवतरणे. भगवंताच्या नामस्मरणाशिवाय हा भवसागर तरुण जाण्यासाठी दुसरा पर्याय शिल्लक नाही. आणि माणूस मात्र त्या मार्गाला कधी लागतच नाही. मग लागतो कुठं? फक्त पाप आणि पुण्याच्या. 3 मी मार्ग सांगितले, पाप पुण्य आणि भक्ती. त्यापैकी भक्ती मार्गाला 99 मधला 100 मधला 1 बी नाही, लाखामध्ये 1, अत्यंत तुरळक. त्याच्यानंतर पुण्यामध्ये 100रातले 1 20-25 75 पापच करतात. मग आता 100रातले जर 25 लोक पाप पुण्य करतात तर 75 पाप करतात. मग आता 3 चाकोरीत आपण कशात बसायचं? 1 पापाचं 75% लोक पाप करतात, 25% लोक 24% लोक पुण्य करतात, आणि 0.1% किंवा 0.1% म्हणाच एक भक्ती करणारे लोक आहेत. आता बघा, पाप केलं तर तुका म्हणे पापे येते रोगाची अरूपे. पाप केल्यानंतर नरक
खाणीमध्ये दुःख भोगावं लागतं. तुम्ही म्हणसाल मग नरकात कोण गेले बघायला, कोणी बघितलाय नरक, कोणी बघितलाय स्वर्ग, हितच खायचं प्यायचं आयुष करायची, कोण गेले बघायला इंद्रन चंद्र, अशी लोकांची भाषा असते. पण मला सांगा, संतांनी जे प्रमाण सांगून दिले ते अनुभव घेऊन आणि प्रत्येकाचा अभ्यास करून सांगितले. एक प्रमाण तुम्हाला सांगतो. कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. म्हणून महाराज आपल्याला पाप केल्यानंतर तुम्ही म्हणता मग शीत सजा भोगल्यावर परत तिथं कुठली सजा. आता एखाद्या माणसाने एखाद्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचं दागिना हिसकावला, मग त्याला शिक्षा द्यायची वगैरे काय. त्या माणसाला बाजारात पकडला कारण लोकांनी तिथं सामायिक मार म्हणून बडबड बदडविला. आता तुम्ही म्हणणार मग त्यानं सजा भोगली की संपला विषय. तसं नाही महाराज. तिथं त्याला हाणला, तिथं त्याला पोलिसांच्या ताब्यात दिला, पोलिसांनी बदडत कुठं नेला, पोलीस स्टेशनला. तिथंपर्यंत त्याला अंगावर वळ उठलं, काठीचं मार खाल्ला. तुम्ही म्हणता सजा संपली. नाही नाही, हिथं मिळालेली पहिली प्राथमिक सजा आहे. मुख्य सजा तर अजून कोर्टामध्ये केस जाणार आहे, FIR जाणार आहे, चार्जशीट जाणार आहे, केस स्टँड होणार आहे, केस बोर्डावर येणार आहे, तिथं मुकादमा चालणार आहे. मग त्यानंतर जज शिक्षा होणार आहे. 10 वर्ष कैद, 20 वर्ष जन्मठेप, खून केला एखाद्याने तर 20 वर्ष जन्मठेप, ही नंतरचीच कैद आहे. त्याच्या अगोदर पोलीस स्टेशनला आणेपर्यंत जो मार बसला पब्लिकचा आणि पोलिसांचा, ती प्राथमिक सजा. आणि कैद्याला सजा सुनार आहे जज, ती दुसरी सजा. तसं तुम्ही म्हणतात हिथं आम्ही पाप केलं, ह्याचं इथं भोगलं की दंड खाल्ला, एखाद्याचा खून केला, 20 वर्ष जन्मठेप भोगली, मग ही हितली सजा झाली. तिथली सजा जी आहे ना, म्हणजे नंतर निकालाची सजा, तिथला जो जज येणार आहे यम, ते यमाच्या हातात मिळणार आहे. म्हणून पाप केलं तर लय सावधान. झालं का. आता पाप तर करायचंच नाही, पहिला मुद्दा. दुसरा पुण्य. पुण्य सुद्धा पापा इतकंच घातक आहे. तुम्ही म्हणताल महाराज तुम्हाला काय येड लागलं काय, नारदाच्या गादी उभं राहून बोलताय पुण्य घातक आहे. पुण्य तर कमवा म्हणतात लोक, आणि तुम्ही म्हणताय पुण्य. पुण्य सुद्धा पापा इतकं घातक आहे. कोणाला? भक्ती मार्गातल्या माणसाला भगवंताची प्राप्ती प्रत्येकाला करायचा अधिकार आहे. मग त्याच्या गळ्यात माळा असू नाही तर नसू, त्यानं देवाची प्राप्ती केलीच पाहिजे. बरं, मग करताना काय अडचण आहे? पुण्य लय आडवं येतं. कसं आडवं येतं? पाप करताना माणूस गर्व करणार नाही, पण पुण्य करताना मात्र माणूस नक्कीच गर्व करणार आहे. मी प्रत्येक वर्षी वारीला माझं 2 टायल्या बुंदीचं लाडू असते तर दान. पुण्य केले ना, पण मी पण त्यातून येतो, कर्तृत्वाचा अभिमान अंतःकरणात शिरतो. त्यामुळे पुण्य मनुष्याला एकतर स्वर्गाची प्राप्ती करून देईल, पण स्वर्गामध्ये कोणच शाश्वत नाही. काय सांगितले? पुण्याची पावटी सरे सभे इंद्रपणाची ओटी उतरे, तव येऊ लागती माघारी मृत्यू लोका. त्याला मुंडक्यावर सोडलं जातं माघारी. पुण्य संपलं का मग ते चल गबाळ गुंडळ, पिशवीभर. कुठं जायचंय? तुला वैकुंठाची जागा मिळणार नाही, तुला शाश्वत आनंद मिळणार नाही. मग कुठं? आता पुन्हा काढव कुत्रा मांजर डुक्कर व्हायला माघारी चल. कुठं? पुन्हा पृथ्वीवर जा. म्हणजे अहो मी पुण्य केलं तर संपलं की तुझा रिचार्ज. तुझा रिचार्ज आपला मोबाईलचा रिचार्ज संपल्यावर म्हणलं कंपनीला, जिओ कंपनीला फोन लावला, अजून 2 महिने फोन टाकायला लागेल. दखल दिली का हो? अहो लगेच फोन लागायचा बंद, तुमचा बॅलन्स पर्याप्त नाही. तसं पुण्याचा रिचार्ज संपला, किती पुण्य कमवा, तिथं स्वर्गात तुमचं सुख भोगाय मिळलं का पुण्य संपलं का पुन्हा आईच्या गर्भाशयामध्ये मलमूत्रामध्ये विष्ठेच्या ह्याच्यात दरबारात पचावं लागणारच आहे. म्हणजे पुण्य बी घातक आहे. मग तुम्ही म्हणाल पुण्य कमवायचं का नाही? पुण्य कमवायला विरोध नाही. अहंकार विरहित मी कर्म करतो आहे, मी पुण्य करतो, याचा कर्तृत्वाचा अभिमान बाजूला सांडून कर्तेपणा झुगारून देऊन ईश्वराच्या नामस्मरणात केलेलं पुण्य आडवं येत नाही. मग हे झालं पुण्य. आणि तिसरं आहे भक्ती. मग पाप करायचं नाही आणि पुण्य जरी नाही करायचं, पुण्याच्या मार्गात जाऊ नका. भक्तीचं गाठोडं पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. भक्तिरूपी शिदोरी तुम्ही हाताला धरली, भक्तिरूपी कासरा हाताला धरला का तुम्हाला पुण्य कमवायला लागत नाही. पुण्याची गणना कोण करे, कोण करे, पुण्याची गणना कोण, पुण्याची गणना कोण करे, कोण करे, पुण्याची गणना कोण करे. हरी मुखे मनारी
म्हटलं ना, देवाचं नाम घेतलं ना, तर तुम्ही पुण्य इथं लाडवाच्या बुंदीचं लाडवाचा पंक्ती घालून आणि लोकांना वस्त्रदान करून लाखो लाखो रुपये जर तुम्ही देवाला दक्षिणेत दान करून जेवढं पुण्य मिळणार नाही ना, करोडो रुपये, तेवढं नुसतं हरी हरी म्हणल्यानंतर घरी बसल्या बसल्या पुण्य मिळणार आहे. नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, हे जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, न लगती सायास जावे वनांतरा, न लगती सायास जावे वनांतरा, ए सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण, न लगती सायास जावे वनांतरा. वनांतरात कुठं भटकायची गरज नाही. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय म्हणतात, तुम्ही यम नियमो न करावे. यम आणि नियम, तुम्ही व्रत यम नियमो न करावे, शरीराते न पिडावे, काय दुरी केवीची न जावे, तीर्थासी गा. तीर्थाला सुद्धा जायची गरज नाही. तुम्ही म्हणताल मग काय काय अभंगात तीर्थाला जायला सांगितलंय मान्य आहे, पण जर तुमचं चित्त तीर्थात नसेल, भगवंताच्या नामात वाणी जीभ तुमची नामात रंगली नसेल, तर तीर्थाशी जाऊन तो काय केले, चर्म प्रक्षाळी वरी, नुसतं कातडं धुणं आला नदीत आंघोळ करून, मन मात्र धुतलं नाही. मग तीर्थाला जाऊन काय फायदा नाही. ज्ञानोबरायांनी ओवीत काय पुरावा दिला की तुम्ही व्रत नियम न करावे. व्रत नियम नाही केली तरी चालते. बर, शरीराते न पिडावे. उगाच शरीराला दंडन मुंडन करून पाण्यात जाऊन बस, नाकात पाणी जास्त पाक पाण्यात गेला, बुडला, मेला, गाठकाळ्या बसला, असं काय करू नकोस. कुठे एका पाया उभा राहून तपश्चर्या करत असलं काय सुद्धा करू नकोस. आणि काय करतो, दुरी केवीची न जावे, दुरी सुद्धा भटकत जाऊ नको, तीर्थासी गा. मग त्यासाठी काय करतो, महाराज संतांनी सांगितलं की ते नाम सोपरे रामकृष्ण गोविंद, वाचेशी सद्गद जपे आदी. हित शब्द लय महत्वाचा आहे. सद्गद होऊन, अंतकरण गदगदित होऊन. महाराज ज्या वेळेला संत मीराबाई महाराज भजन म्हणायच्या ना, त्यावेळेस संत मीराबाई महाराजांचं भजन हृदयात कंठ दाटून येऊन असायचं. महाराज कंठ दाटून येऊन असलेलं भजन भगवंतापर्यंत पोचतं. आणि त्यावेळेस भगवंत सुद्धा कंठ दाटून येतो आणि भगवंत सुद्धा भक्ताच्या भेटी लागे. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडे उताविळ, प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचून काय. प्रेम नसेल ना तर त्या भजनाला काय किंमत नाही. महाराज एका ठिकाणी संतांनी सांगितलं, भजन जरी असेल तुमचं, त्या भजनात प्रेम नसेल तर तुम्हाला नरकाला जावं लागणार आहे. भजन करून, भजन करून नरकाला. भजन ते ओंगाळवाने, नरका जाणे चुके ना. भजन ते ओंगाळवाने, नरका जाणे चुके ना. म्हणून ओंगाळवानं भजन नको. मग ओंगाळवानं भजन कशाला म्हणायचं, हे करत्या आणि इकडं टाळ नाही, टाळ डोक्यात घालीन असं बुवा एकामेकाला म्हणतात. कळ का, हे काय गातोय लका, तुझ्या गायनानं लका कुत्री वरडायला लागली, असं की म्हणजे हिनवायचं. त्यानंतर तुझा सूर कोणीकडं, तुझं लका टाळ कोणीकडे वाजत्यात, तू सगळ्या असं, किंवा तुझ्यापेक्षा मला चांगली चाल गायला येते, तुला काय गायला येतं, असं जर आपण भजने मंडळातल्या माणसाने जर म्हणलो एकामेकाला, तर काय झालं, भजन ते ओंगाळवाने, नरका जाणे चुके ना. हा, शिकवण्यासाठी म्हणू द्या एकामेकाला, काय म्हणजे थापडी लावून म्हणू द्या, तू असं गा तसं गा, ती त्यात प्रेम आहे. शिकवण्यासाठी जरूर म्हणू द्या. आता आमचे गुरुजी आपले समजा वाघो महाराज म्हणतात, ही जर ही राग धरा, ही पट्टी धरा, हित गावा, त्याला म्हणायचा अधिकार, कारण ते प्रेमाने शिकवायसाठी म्हणतात. शिकवायसाठी म्हणजे आता आमचे लक्ष्मी महाराज आहेत, आम्हाला म्हणायला लागले शिकवून रागानं, काय महाराज तुम्ही पट्टी चुकला, हित गाया पाहिजे. आम्हाला ते गुरुतुल्य आहेत, त्यांनी म्हणलंच पाहिजे. तुषार महाराज गुरुतुल्य आहेत, त्यांनी म्हणलं पाहिजे, पण त्या म्हणण्यामध्ये प्रेम असलं पाहिजे. हे एक लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून पुण्यरूपी गाठोडं
नाही कमवलं, भक्तिरूपी गाठ तेवढं कमवलं पाहिजे. आणि ते कशाने मिळणार आहे? संत सेवेनं मिळणार आहे, नामस्मरणाने मिळणार आहे. सद्गुरू संत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी ज्यावेळेस घर सोडलं वयाच्या 7व्या वर्षी, कुठनं? ही गोंदावल्यातनं. कशाला? सद्गुरूचा शोध घ्यायचा आहे म्हणून. महाराज त्यांच्यासोबत 3 मुलं आली, मांडव्यापर्यंत आली. मांडव्यात पाऊस पडला मोठा, निघाली होती कोल्हापूर दिशेनं. आणि पुढं महाराज पुशे सावळीपर्यंत सुद्धा गेली नाही ती. 2 जण म्हणले आम्हाला आईची आठवण निघायला लागली, आम्ही आलो माघारी. 2 जण माघारी आले आई वडिलाची आठवण. महाराज एकटेच पुढे गेले. त्या दोघांनी आल्या सांगितलं पोरगं सकाळपासून नाही, तुमचा गणू आमच्या संग आलता म्हणले. आम्ही 3घं बी गेलो तो गुरु शोधायला. मग काय झालं? आम्ही 2 घरची आठवण यायला लागली म्हणून माघारी आलो, तुमचा गणू गेला तसाच निघून म्हणले. शेवटी त्यांना कोल्हापुरातनं जाऊन पकडून माघारी आणलं रावजी कुलकर्णी महाराजांनी, म्हणजे त्यांचे वडील गोंदवलेकर महाराजांचे. परत 6 महिने जाऊन दिलं. पुन्हा आईला आणि वडिलांना न सांगता पुन्हा धुम ठोकली महाराजांनी वयाच्या 7.5 वर्षावर. पुन्हा कोल्हापुरात गेले, एका महात्म्याजवळ थांबले. सांगितलं तुम्ही गेल्याबरोबर माझ्या आई वडिलाला कळलं तुमच्याकडे राहणार नाही म्हणले. आज मी लक्ष्मी मातेचं दर्शन घेतलं. अरे बाळा, एवढ्या वयात, कमी वयात कुठे निघाला? तुला खाणं पाणं कोण करणार? तुझं राहण्याची व्यवस्था कोण? ऊन वारा पाऊस, पायात चप्पल नाही, कुठं? मी जोपर्यंत माझ्या गुरुचा शोध घेणार नाही तोपर्यंत मी माघार येणार नाही म्हणले. तिथून पुढे जे महाराज गेले, 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, खूप वर्ष भटकले. आणि वयाच्या 8व्या वर्षी 9व्या वर्षी महाराजांना शेवटी बेलूर मठावर गेले, ज्या ठिकाणी पश्चिम बंगाल राज्यामध्ये. त्या ठिकाणी स्वामी विवेकानंद महाराजांचे सद्गुरू संत रामकृष्ण परमहंस महाराजांची भेट झाली. आणि त्यांनी सांगितलं मला कृपा करा, मला पदरात घ्या. महाराज म्हणले तुमच्या जीवनातला तुमचा सद्गुरू बोध घेणारा जो महात्मा आहे तो आज महाराष्ट्राच्या जवळ बाँड्रीवरती आंध्र प्रदेश राज्याच्या गोदावरी नदीच्या काठी असणारे येहळे म्हणून गाव आहे, तिथं तुकामाई नावाचे सद्गुरू तुला भेटतील, तिकडे जावं लागेल. महाराजांनी पुन्हा भटकंती करत पदी बैसोनी पदवी घेजे, पदी बैसोनी पदवी घेजे. अरे राम म्हणता म्हणता तुम्ही राममय होऊन जाणार आहे, रामच होणार आहे. तरी पण आपण म्हणतो कधी राम? अहो संतांनी म्हणून सांगितलं, देवाचं नाम घेतल्यानंतर महाराज पाप जळून जातं. जगातली सर्व पुण्य जेवढे त्या पुण्यापेक्षा श्रेष्ठ पुण्य मिळतं. आणि भगवंताचं आपलं अंतर जवळ, नामचं अंतर जवळ येतं. देव घरी स्वतः येतो दर्शन द्यायला. म्हणून देवाचं नाम सर्वांनी घ्यायचंय. आता सर्वांनी एकदा प्रेमाने हात आपले वरती करा. एक देवाचं नाम सर्वांनी घ्या. तुम्हाला एक अर्ध्या मिनिटासाठी सर्वांना विनंती आहे, सर्वांनी करा, चुकू नका कोणी. तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, ए तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, हे पांडुरंगा 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 पांडुरंगा, हे पांडुरंगा 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 पांडुरंगा, तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, हे तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा हे विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा हे विठ्ठलाचा. गोपाल कुमार जय गोपाल कुमार, गोपाल कुमार जय जय विठोबा. हार घाला या गोपाल कुमार, गोपाल कुमार. झाला का लगी म्हणणार आता मोठं ह्याच्या घरावर इमान जाणार आहे, आता मोठा हा गड जिंकणार आहे. पहिलं काय करत होता, आता काय करतोय. लय तुम्हाला लोक नाव ठेवतील. एवढं लक्षात ठेवा, चांगल्या मार्गाला गतिरोधक जास्त असतात, पण गतिरोधक मुळे अपघात होत नाही, है का नाही? सुखरूप जाणार आहे. यापेक्षा एखाद्याचा सुसाट मार्ग आहे, पण कधी जाऊन धडकल आणि कधी कायमचं वाटोळ होईल सांगता येत नाही. म्हणून फलं दुर्घटना से देर भली. सच्चाईचा मार्ग सुरुवात खडतर आहे, शेवट गोड आहे. आणि वाईट मार्ग कसा आहे, सुरुवात चांगली, आता बरं वाटतंय, पण शेवट मात्र कसा आहे, वाईट आहे. म्हणून एक केलं पाहिजे महाराज, सच्च मार्गाने चाललं पाहिजे. आणि म्हणून
चांगल्या मार्गाला तुम्ही आता लागा कधी बी. खऱ्या मक्ती मार्गाला लागला का लोक नावं ठेवाय भरपूर चालू करते ते, पण आपण वाईट खचून जायचं नाही. उलट देवाकडे प्रार्थना करायची, देवा जी मला नावं ठेवते ती निंदा करते ती त्यांचं घर जरा लांबच आहे शिववर, जरा जवळ बोलवू द्या. जरा माझ्या घराशेजारी घर असावं का, त्याची मला त्यानं निंदा केलेली, अपमान केलेला, दिलेल्या शिव्या ऐकून माझा अहंकार तरी वर जाणार नाही, माझं पाय जमिनीवर राहतील. संत कबीर महाराज म्हणतात बघा, निंदक नियरे राखियो आंगन कुटी छबाय, बिन पानी साबुन बिना निर्मल करे सुभाय कबीरा, निर्मल करे सुभाय. कुठं पाण्याने कुठली साबण न लावता अंतकरण जर स्वच्छ व्हायचं असेल तर निंदा करणाऱ्या माणसाला घराच्या अंगणात दारात स्वतःच्या खर्चानं घर बांधून द्या आणि त्याला म्हणायचं कर निंदा. असं संत कबीर महाराजांचं प्रमाण आहे बरं का. निंदक निराकोय, जेवढी आपली निंदा होईल ना तेवढा परमार्थ आपला वाढत जाणार आहे. पण आपण मात्र निंदा कोणाची करायची नाही बरं का, नाहीतर निंदकापाशी वसती अशेष पापे. ज्ञानोबराय म्हणतात निंदा करणाऱ्याच्या शेजारी काय होतात, सगळ्या जगातली पापं येऊन त्याच्या डोक्यावर बसतात. त्यामुळे निंदा आपण करायची नाही, दुसरा कोणी करतो ना अजून कर, 10 रुपये बक्षीस. म्हणून सुखे संतोषान यावे, दुःखे विषदान भजावे, लाभा लाभ न धरावे मना माझी. ज्ञानोबराय म्हणतात सुखानं हुरळून जाऊ नये आणि दुःखानं व्यथित होऊ नये आणि लाभ आणि हानी मनामध्ये धरून न चालावे, असं साधकाचं जीवन असावं, असं महाराज ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सांगतात. आणि म्हणून महाराज दिलेला नरदेह भगवंताच्या कृपेमुळे मिळाला आहे. त्या देहाचं सोनं करायचं असेल तर महाराज ह्या आयुष्याचं सोनं तुम्ही आम्ही आता विचार करा. आपण म्हणतो 60वा वाढदिवस, 70वा वाढदिवस, 80वा वाढदिवस, आपलं आयुष्य पळत चाललंय, धावत चाललंय. पण आपलं आयुष्य जात आहे म्हणून आपण कधी सुद्धा व्याकुळ झालो का हो की आपलं किती आयुष्य गेले. बघता बघता आम्ही 40मध्ये आलो. देवाची प्राप्ती कधी करायची, भगवंताचा छंद कधी लागायचा, भगवंताची प्राप्ती कधी व्हायची, देवाचा सगुण साक्षात्कार कधी व्हायचा. देव नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी भरत होता, माझ्या घरी 1 दिवस तरी यावा असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. म्हणून आपलं क्षणभंगोर नायब, क्षणभंगोर हे जाय न कळता, ग्रास गिळी सत्ता नाही हाती. गिळलेला घास महाराज मध्ये विमान दुर्घटना झाली. विमान दुर्घटनेमध्ये बसताना माहीत तरी होतं का की आपण आता आपल्या गावामध्येच उतरताना आपला त्या ठिकाणी विमान दुर्घटनेत अंत होणार आहे. म्हणून यमराजजी किंवा काळ आहे, तो काळ कधी कोणाचं काय मंत्रिपद कोणाकडे आहे, कोण किती मोठ्या सत्तेवर आहे, कोण किती मोठ्या पदावर आहे, कोण किती मोठ्या नोकरीवर आहे आणि कोण किती गावातला मोठा सरपंच आहे, अध्यक्ष आहे, हे काळ बघत नाही. तो काळ मात्र वेळेला उचलणार आहे. त्यामुळं नको नको मना गुंतू माया जाळी, हे काळ आला जवळी, ग्रासावया ग्रासावया ग्रासावया, काळाची बुडी पडेल बाजीवा. म्हणून आपण आपला जो मोठीपणा असेल तो सर्व बाजूला ठेवला पाहिजे आणि आपण भगवंताच्या भक्तीचा छंद स्वतःला लावून घेतला पाहिजे. हेच सोबत येणार आहे, दुसरं काही सोबत येणार नाही. विठाला विठाला आणि म्हणून अशा संतांची भेटी होण्यासाठी अत्यंत महाराज अवघड गोष्ट आहे. आद्य जगद्गुरु शंकरांनी सांगितलं 3 गोष्टी अति दुर्लभ आहेत. एक मनुष्य नरदेह मिळणं दुर्लभ आहे. दुसरी गोष्ट महाराज हे आयुष्य आपल्या हातातनं असं असं वाळूच्या कानासारखं नष्टच चाललंय. आपण इथं होतो, किती वर्ष आपले निघून गेली आपल्याला कळता कळता कळली नाही ती. म्हणून संतांनी सांगितले आयुष्य जात आहे पहा, काळ जपत से महा, स्वहिताचा घोरवहा स्वहिताचा गोरवहा, द्यानी रहा श्रीहरीच्या, धनदारा पुत्रा जाना, बंधू सोया रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रिगा देवासी, हो शरण रिगा देवासी. देवाला शरण जाया संतांनी सांगितलेलं आहे.
म्हणून महाराज सावध होऊनी भजनी लागा, देव करा कैवारी. आणि देव सावध होऊन आपल्या हृदयात येण्यासाठी, देवाचं नाम मुखात निरंतर टिकण्यासाठी आणि देवावर प्रेमभाव निर्माण होण्यासाठी ज्यांनी देवावर प्रेम निर्माण केलं त्या संतांची आपल्याला भेट व्हावी. पण ती दुर्लभ आहे देवा, पण भगवंता तू जर कृपा केली तर आमच्या जीवनात संतांची भेट होईल. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलेलं आहे. संत बेटी परिया जगजेठी करुणा गेली. म्हणून एक लक्षात सर्वांनी घेणं गरजेचं आहे महाराज. ज्या मातोश्रीच्या पुण्यस्मरणानिमित्त, द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त या बनगर परिवाराने त्यांच्या कुटुंबामध्ये असेल त्यांचे चिरंजीव आहेत महाराज श्री अशोक विठोबा बनगर, उत्तम विठोबा बनगर महाराज यांनी ह्या हरिनाम संकीर्तनाचं आयोजन करताना आपल्या मातोश्रीच्या प्रित्यर्थ या हरिनामाचं पुष्प भगवंताच्या चरणी ज्यावेळेस समर्पित करणार आहे त्यावेळेस या मातोश्रीचं खरोखर पुण्य मोठं आहे. म्हणूनच त्यांचं महाराज या ठिकाणी कीर्तनानं येत द्वितीय पुण्यस्मरण एवढ्या भव्यदिव्य स्वरूपात बनगर परिवार आयोजित करत आहे. आणि मग ते पुष्पाने खरोखर त्यांना वैकुंठाची किंवा ईश्वराच्या चरणाची जागा प्राप्त व्हावी अशी सर्वांच्या अंतःकरणात भावना असली पाहिजे. आज मला सांगा, बनगर परिवाराने त्यांच्या मातोश्रीच्या जाण्यानं दुःखाची जी अवकाळा पसरते घरामध्ये महाराज, कोणाला बी असू द्या, माणसाला असं कधी वाटतं का आपल्याला आई सोडून जावावी? कधीच वाटत नाही. माणसाला आईसाठी पोरगा कितीतरी मोठा कलेक्टर झाला तर तिच्यासाठी बारकं बाळच असतो. आईसाठी तो मुलगा बाळच असतो. आणि त्या बाळासाठी तू कितीतरी मोठा झाला तर कितीतरी मोठा मंत्री झाला, हेलिकॉप्टरमधनं उतरला तर आईच्या उतरल्यानंतर आई जर त्याला पुढे तर तिला कडकडून मिठी मारून तिच्या गळ्याला आलिंगन देतो. मी मुख्यमंत्री आहे, मी DSP आहे, मी कलेक्टर आहे, मी पंतप्रधान आहे कधी म्हणत नाही. आपले म्हणजे मला राजकारणाचा भाग घ्यायचा नाही, पण जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेस गावी जातात ना तेव्हा त्यांच्या मातोश्रीला पहिल्यांदा आलिंगन द्यायचे, कडकडून मिठी मारायचे. एवढा मोठा देशाचा पंतप्रधान, पण आईसमोर लेकरूच आहे का नाही? आईसमोर लेकरू आहे. म्हणून त्या मातोश्रीच्या त्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झालेली असती ती काय होत असतं महाराज, ह्या हरिनाम कीर्तनाच्या पुष्पानं कुठंतरी त्या हृदयाला एक शीतलता मिळते आणि त्या मातोश्रीला त्या खऱ्या अर्थानं जीवनामध्ये धन कमवायचं आहे ते धन तिथं चरणावर वैकुंठात समर्पित होतं. आणि त्यांच्या कुटुंबाला त्या कीर्तनाचं एक प्रकारचं वरदहस्त लाभतो. त्या कीर्तनाचं जे तेज आहे, कीर्तनाचं जे पुण्य आहे, त्यातून त्या घराला एक प्रकारचं पुढं सौख्य लाभत असतं, भक्तिरूपी पुष्प मिळत असतं. म्हणून कीर्तन प्रत्येकाच्या पुण्यस्मरणाला झालं पाहिजे. मग मला एक सांगायचं की या आईच्या जाण्यामुळं म्हणजे लहानपणी तर आता आपण जेव्हा लेकरू असतो तेव्हा सर्वस्वी जबाबदारी कोणाची असते? अगदी आपली शू झाली तर संपूर्ण त्या जागेमध्ये कोरड्या जागेत आपल्याला निजवते लेकराला आणि स्वतः मात्र रातभर ओल्या जागेत झोपते. थोडं जरी आपल्या अंगावर वलं सांडलं किंवा ग्लास सांडला पाण्याचा तर आपण खवळतो घरच्यावर, हिथं कशाला पाणी सांडलं. पण त्या लेकराच्या शी आणि शू मध्ये सुद्धा आई त्याला कोरड्या जागेत बाळाला झोपवते, ओल्या जागेत स्वतः झोपते. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, आईसे कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. अहो बाजारची पिशवी बाजारला गेली तर आपल्याला वाघवायची जीवावर जडीती, पण 9 महिनं पोटामध्ये तो 3.5 किलोचा गोळा वाघवायचा. आणि त्यातनं महाराज बरं असं बी काय नाही, थोडं काही चुकीचं खाण्यात आलं का लगेच उलट्या होतात, त्या आईला त्रास होतो पडत ना. बरं असं काय का बाळा जन्म झाल्यावर तरी खायला परवानगी आहे खायला? आईनं काही थोडा चुकीचा जड पदार्थ खाल्ला का बाळाला लगेच
त्रास होतो, आईला त्रास होतो, बाळाचं पोट फुगतं, इथपर्यंत आई त्या बाळाची काळजी घेत असते. म्हणून त्या लेका तिला काय वाटतं माहिती आहे का, आईला एक वाटतं आईला की माझ्या पोराला नोकरीत पगार कमी असू द्या, माझं पोरग कुठे बी असू द्या, पण मला महिन्यातनं किमान 2दा तरी डोळ्यापुढं दिसावं आणि त्याला पगार कमी मिळू द्या, त्याला नोकरी त्याच्या घरापासून जवळ असावी, कुठं त्याला लांब प्रवास करायला लागू नये, कुठं त्याला वाटेत गाडी त्याची पडू नये, गाडीला धक्का लागू नये. घार हिंडे आकाशी पण चित्त तिजे पिल्लापाशी. एक अहिराणी भाषेतून एक कवी, महिला कवी होऊन गेल्या, त्या खानदेशात त्यांचं गाव जळगाव जिल्ह्यामध्ये, बहिणाबाई महाराज. त्यांच्या जर कविता जर तुम्ही पाहिल्या ना, अंगठे बहादूर, हा स्वतःचा मुलगा त्यांनी शिकवला होता आणि त्या मुलाला म्हणायच्या मी जे काय म्हणत असेल ते तू लिहून घेत जा. आधी कितीतरी कविते त्यांनी कविता रचल्या, पण त्यावेळेस काही मुलांना लिहिल्या नव्हत्या. पण आईचं कविता ऐकून लेकरा डोळ्यात पाणी लागलं, मग स्वतः मुलगाच लिहायला लागला. महाराज त्यांनी एक उदाहरण दिलं, रूपक सांगितलं. सहज रानामध्ये बांगला गेल्या, अंगठे बहादूर आहेत, आणि झाडावरती एक विहिरीमध्ये झाडाच्या फांदीवरून एक सुगरण नावाचा पक्षी असतो, चिमणी. त्या चिमणीनं एक घरटं किती बारीक 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 असं विणलेलं असतं बघा, आणि त्याला साप सुद्धा जाऊ नये, सापाला सुद्धा जाता येऊ नये म्हणून त्या फांदीवरती पाक टोकाला ते बांधलेलं असतं. आणि तिथून एक जागा स्वतःच्या पिल्लाची अंडी आणि पिल्लं त्या ठिकाणी आराम करण्यासाठी, पिल्लाला जागा, एका ठिकाणी प्रवेश करायला जागा, आणि एका ठिकाणी ट्रॅप केला असतो त्याने. ट्रॅप म्हणजे साप जरी पोचला तर तो साप त्या घरट्यात जाऊ नये. एक दुसऱ्या ठिकाणी कृत्रिमरित्या दुसरं एक होल तयार केलं असतं, त्या होलामध्ये साप जातो पहिल्यांदा, आणि त्याला कळतं इथं काही नाही म्हणून जातो माघारा निघून. पण जे मुख्य दरवाजा असतो त्या घरट्याचा, तो दरवाजा मात्र गुप्त ठेवलेला असतो तिनं. किती त्या पिल्लाचं डोकं आहे त्या सुगरण पक्षाचं. महाराज त्या बहिणाबाई महाराजांनी एक पद गायलं. त्यांनी सांगतात, खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देख पिल्लासाठी जीव धोका तिने झाडाला टांगला. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देख पिल्लासाठी झोका तिने झाडाला टांगला. पिल्लासाठी झोका बांधलाय. पिले निजली खोप्यात, पिले निजली खोप्यात, झोन झोकता बंगला. एका पिलासाठी 3 झोका झाडाला टांगला. काय रचना केली महाराज, म्हणजे ह्यातनं लेकराचं आणि त्या मातेचं प्रेम त्यातनं प्रतीत होत आहे. आणि म्हणून अशा मातोश्रीच्या जाण्यामुळे बनगर परिवाराला माझं नेहमी नित्य सांगणं असेल, तुम्ही आईबद्दल दुःख व्यक्त करू नका. तुमच्या आईला एक नाही, हे दुसरं कीर्तन आहे, 2 कीर्तनाचं पुष्प ईश्वराच्या चरणी जागा प्राप्त होण्याचं प्राप्त झालंय. म्हणून जीवनामध्ये माझं नित्य देवाला प्रार्थना एक असते की आईचं जे क्षेत्र आहे ना, ते लेकराच्या जीवनातलं कधी हरपू नये. जोपर्यंत मुलगा 30, 35, 40 वर्षाचा होत नाही, नवे मुलगा 80 वर्षात जरी झाला तर त्याला आई असावीच वाटते. पण तरी कमीत कमान 40 वर्षापर्यंत जरी मुलगा जोपर्यंत मोठा होत नाही, 35-40 वर्ष जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत त्याच्या आईचं, तो कितीतरी थकून आला तर पहिल्यांदा आईच म्हणते जेवला का, तो काय खाल्लेच का. म्हणून आईचं छत्र कोणाच्या जीवनातलं हरवू नये. महाराज जर आईचं छत्र जीवनातलं जर हरवलं ना महाराज एकदा, तर जशा पद्धतीनं महाराज एखादी समुद्रामध्ये नौका असते आणि नौकेत जर एखादी नाव वादळ आलं आणि निम्म्या समुद्रात गेल्यावर वादळ चौबाजूनं आलं, नौकामध्ये त्या लाटामध्ये अडकली, त्यावेळेस जशी अवस्था होती तसं ज्यावेळेस एखाद्या लहान वयाच्या लेकराची जर आई लवकर जर हरवली गेली ना, मग मावशी असो, चुलत्या असो, कोणी असू दे, आईची सर जगात कोणी करू शकणार नाही. म्हणून एकदा आपल्या माथ्यावरचं छत्र, आईचं छत्र जे, ते कधी सुद्धा हरवू नये. यासाठी महाराज सर्व लेकरांची एकच प्रार्थना असावी की आपल्या डोक्यावरचं मायेचं छत्र हरवू नये. ते जर हरलं तर जसं तरुणाचा एखादा पेंडा आहे, गव्हाची पेंडी आहे, आणि त्यानं बांधलेला जो आळा आहे, आळा जेव्हा निष्ठावान सगळं गव्ह सगळं इसकटून जावं होतं, तशी त्या लेकरांची वनवन होते बरं का महाराज. म्हणून हे जे मायेचं जे मंदिर आहे ना आपलं, ममता म्हणजे मायेचं मंदिर आहे,
ते मायारूपी असणारं मायतेचं ममतेचं मंदिर जीवनामध्ये कधी कधी हरू नये. हे जीवनातलं मातेचं मंदिर ममतेचं मंदिर हरू नये एवढीच आपण करुणा भाकायची आहे. माया मंदिर हालले लागे कळस फुटाया आज घायाळ पक्षीने गाई पिलाना भेटाया आज घायाळ पक्षीने गाई पिलाना भेटाया तिन बांधल गरट दिला विसावा निवारा घेऊनिया पंखा खाली बरविला मोतीचारा दूर उडाले पाखर दूर उडाले पाखर पाग आईच पिटाया आज गायन पक्षीने जाई पिलाना भेटाया आज गायन पक्षीने जाई पिलाना भेटाया. वा वा वा. असं मायेचं मंदिर जर हरलं तर महाराज जसं एखाद्या मोठं मंदिर बांधावं 10 लाखाचं त्याचा पाया डळमळीत झाल्यावर चिरा पडतात मंदिराला तशी अवस्था होऊन जाते. म्हणून एकच प्रार्थना प्रत्येकाला मातेचं छाया सदैव मिळत राहावी. आणि म्हणून ज्या आज मातोश्रीचं पुण्यस्मरण द्वितीय आहे शकुंतला कैलासवासी शकुंतला विठोबास बनगर यांच्या प्रित्यर्थ कीर्तन सेवा बनगर परिवाराने आयोजित केली. मग त्या बनगर परिवारातील सर्व नातेवाईकांना आपतिष्ट पाहुण्यानिमित्त धन्यवाद देतो. म्हणून शेवटची प्रार्थना अशी की तुका म्हणे मग नयवृत्तीवरी सुखाचे शेजारी पडेल की देवा भगवंता मी आता मला संत सेवा मिळाल्यामुळं संताचं दर्शन मिळाल्यामुळं देवा माझी एकच प्रार्थना आहे आता मला सुख सुख आहे नित्य अशी संतांचं सेवा मला दे हे अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितलेलं आहे. आणि मग नयवृत्तीवरी तुकाने मग नयवृत्तीवरी तुकाचे शेजारी प्रभु रे ऐसे वर में मन लावे नारायण अंतरिचा गुना प्रगटो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 महाराज या कीर्तनासाठी ज्यांनी या ठिकाणी उत्तम अशी साऊंड सिस्टीम दिली आणि असा भव्यदिव्य मंडप उभारून या कीर्तन मंडपाची शोभा वाढवली असे आमचे आदरणीय असणारे महादेव सानप अण्णा धामणीकर सायली साऊंड सिस्टीम सर्व्हिस धामणी मी यांना खरोखर मनापासून धन्यवाद देतो. 2 दिवस झाले गेले कष्ट घेत आहेत ते जीवाचं रान करून त्यांनी या ठिकाणी महाराज सेवा दिली. तसेच या कीर्तनाचं लाईव्ह शूटिंग ज्यांनी केलं ते महाराज ओम साई क्रिएशन नातेपुते यांनी या ठिकाणी उपस्थित लावले म्हणून मी त्यांच्या बिचरणी नतमस्तक होतो त्यांना दंडवत करतो. त्यांचे सहकारी त्या ठिकाणी नातेपुतेहून आले. हरिभक्तीपरायण आमचे महाराष्ट्राचे गानगोकळे असणारे हरिभक्तीपरायण लक्ष्मणजी महाराज सुतार मनकर्णवाडी पळशीकर तसेच आदरणीय आपले महाराष्ट्राचे गानगंधर्व असणारे स्वरसम्राट हरिभक्तीपरायण आमचे तुषार महाराज गाडे वारुगडकर मृदंगाचार्य मृदंग सम्राट हरिभक्तपरायण शशिकांतजी महाराज मोरे भालवडीकर तसेच आपले कीर्तनासाठी साथ करणारे हरिभक्तीपरायण वाघोबा महाराज लोखंडे हरिभक्तीपरायण आमचे केंगार महाराज गंगोतीकर सरगर महाराज तसेच छगन महाराज उंबाशी ढाकणीकर सचिन महाराज सूर्यवंशी ढाकणीकर वैभव खाडे महाराज फौजी राजाराम नांगरे महाराज ढाकणीकर तसेच उमाकांतजी महाराज तोरणे पानवणकर आणि महाराज ज्यांनी ह्या कुटुंबाने कीर्तनाची सेवा आयोजित केली त्या कुटुंबामध्ये जे
या मातोश्रीचे कैलासवासी शकुंतला विठोबा बनगर यांचे पती विठोबा तातोबा बनगर, तसंच या मातोश्रीची 2 सुपुत्र अशोक विठोबा बनगर, उत्तम विठोबा बनगर, मुंबई महानगरपालिकेमध्ये ते महाराज अधिकारी पदावर आहेत. तसेच त्यांना 2 सुना सौ आशा अशोक बनगर, अक्षदा उत्तम बनगर, तसेच 5 मुली सौ सुनंदा, फुलाबाई, नलिनी, प्रतिमा आणि रंजना आणि त्यांचा सर्व नातवंड परिवार या सर्वांना मी धन्यवाद देतो की या हरिनाम संकीर्तनाचं पुण्य या मातोश्रीच्या चरणी सर्वांनी समर्पित करावं. प्रत्येकाने फुलं मिळले आहेत, प्रत्येकाने महाराज या ठिकाणी आता काय होईल, एक फुलाचा अभंग होईल, फुलाच्या अभंगानंतर पुंडलिक वरदा गजर होईल, त्यानंतर पुष्पवृष्टी होईल. झालेली कीर्तनरूपी सेवा भगवान पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. भक्त वसला दीनानाथ पांडुरंग परमात्म्याने सेवा माझ्यासारख्या लेकराकडनं गोड करून घेतली. तसेच सर्व संतांचरणी सेवा समर्पित करतो. सद्गुरू संत ब्रह्मचैतन्य गोंदवलेक महाराज, संत बाळूमामा महाराज यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. आणि काया वाचा म्हणे माझ्याकडनं कोणता चूक घडली असेल तर क्षमा असावी. आलेले सर्व श्रोते सज्जन आमच्या ढाकणीतील सर्व ग्रामस्थ आलेले आहेत, तसेच गटेवाडीतील आलेले आहेत, तसेच माता भगिनी आली आहेत. इकडं पण सर्व समाज कीर्तनासाठी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो, आचार्याला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. या ठिकाणी फुलाचा अभंग होईल. विठ्ठल जय जय विठ्ठल.